पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच दौरा आहे, तो म्हणजे बिहारमध्ये. बिहारमधील पंचायत राज दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला ते थोड्याच वेळात आता संबोधित करणारे. या कार्यक्रमासाठी मोदी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते जनतेला संबोधित करणार आहे. त्या कार्यक्रमाची थेट लाईव्ह दृश्य देखील आपण पाहतोय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिलीच सभा आहे. पंतप्रधान हेलिकॉप्टरमधून थेट या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले आणि आता सध्या ते व्यासपीठावर उपस्थित आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या सभेला संबोधित करणार आहे. सभेला संबोधित करताना दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात काही विधान करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात ते कोणतं महत्त्वाचं भाष्य करतात का यावर देखील आपली नजर असेल. तर या कार्यक्रमाची थेट दृश्य देखील आपण पाहतोय. पंतप्रधान मोदी हे आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नितीश कुमार यांचं सध्या भाषण सुरू आहे आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे उपस्थितांना संबोधित करणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. या मोठ्या सभेला ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित करणार आहे. पंचायत राज दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या नितीश कुमार हे बोलतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही मिनिटांमध्ये संवाद साधतील. त्यामुळं मोदींचं हे भाषण महत्त्वाचं ठरण्याची शक्यता आहे, कारण हल्ल्यानंतर पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमात ते हल्ल्याच्या संदर्भात काही विधान करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर बिहारमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंचायत राज दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आता पार पडतोय. व्यासपीठावरती मोदींचं आगमन झालेलं आहे, ते उपस्थित आहेत. नितीश कुमारांचं भाषण सध्या सुरू आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मोदींच्या भाषणाला सुरुवात होईल. तर ही दृश्य या कार्यक्रमाची थेट आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं नागरिक देखील बिहारमधले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत सध्या मोदी चर्चा करतायत. महिलांची उपस्थिती देखील आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतेय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पहिलाच हा सार्वजनिक कार्यक्रम पंतप्रधान मोदींचा आहे, त्यामुळे मोदींचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या भाषणात ते हल्ल्याच्या संदर्भात काही भाष्य करतात का, काही वक्तव्य करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.